या पाय रे पोरग झालं मले. तुले झालं? कुठून निघलं? येड्या मले झालं म्हणजे माय बायको झालं. कशावर चालतं रे? दुधावर. किती ॲव्हरेज देते? अर्धा लिटर वर अर्धा घंटा चालतं. इलेक्ट्रिक घ्यायला पाहिजे होतं रे. खेकड्या तू तो बायकोला दिवस गेल्यावर करंट दे, मग होईन तुला इलेक्ट्रिक पोरग पायदा. याची गॅरंटी वॉरंटी आहे का रे? नाही रे बापा, लय जीव लावलं पडतो याला. कलर दुसरा घ्यायला पाहिजे होता रे. खेकड्या ते काही शोरूम मधून आणलं का कलर बदलून घ्यायला? अरे कलर मॉडिफाय करता येतो याचा, फॅरम लवली लावून. करे याची चाबी फिरवली तर किती लांब पळतं बरं हे. खेळलं एक ते त्याच्या ढुंगात चाबी फिरवली तर पळण म्हणून. खाली फेकून पाय बर का, समजन ओरिजिनल आहे का डुप्लिकेट येतं. तू पैदा झालता होता, माझ्या बापान तुला धरून आपल्याला पाहिजे होतं. भावा तुला पोरग झालं आता तो पार्टी लागन. म्हणजे महिन्यात आम्ही दोघांना केली आणि पार्टी तुम्हाला कोण देऊ? वहिनी याला चांगले संस्कार द्या, वाईट लोकांसंग राहू देऊ नका याला. मग तुमच्यापासून 10 हात लांब ठेवणं पडेल याला. वहिनी डिलिव्हरीला काही तकलीफ तर झाली ना? तकलीफ आता किती पाटली तुम्हाला कसं सांगू? अरे उठा उठा, रातचे 2 वाजले, रडाची वेळ झाली. ओए 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 ओए. कोणाचं बियाणं येऊ राहिलं? तुमचंच आहे, उठा. ओए ओए ओए. बाळा चुप रे बाळा, आधी दिवसा झोपा वहिनी. चुप रे येड्या बापाच्या. बायको एखादं गाणं म्हणता चुप बसंते. शीला शीला की जवानी, आंडू पांडू तुम्ही तेरे हात न आनी. अव बद्दिमाकाचे लोरी म्हण, अंगाई देवा धर्माचे गाणे म्हण. त्याला काय समजू राहिलं? हे गाणं देवाचे आहे का पिक्चरचे येतं? लहान लेकर ताल सूर समजतो फक्त. मग इंग्लिश गाणे म्हण, घुटण्यात मेंदू. आयडिया चांगली आहे. मी ताला सुरात ABCD म्हणते. ABCD EFG HIJKLMNOP QRSTUWXYZ. अव बंद कर इंग्रजाच्या पोटचे. मग आता कसं चुप करायचं याला? तू माय आहे ना, तुला माहित पाहिजे कसं चुप करायचं तर. बटननी गेलंय खांद बंद करायचं. अय बारक्या काय करतो? तुमचं तोंड आवडलं त्याला म्हणून हसू राहिले ते. मग तोंड आवडलं नाही मी तर चालायचं घरी, पण तो थोबाड तो बायकोला तो पोरला आवडत नाही. त्याचं काय करतो तू? एवढं बी खरं नव्हतं बोलायचं. दाढी मला 10 रुपये द्या ना. बाप म्हण मला आधी. मनाचं काय त्यात, तुम्ही आहेस ना? नाही तू आधी बाप म्हण. बाप मला 10 रुपये द्या ना. नाही देत जाय. बाप आहे मी तो असं समजलं ना, बाप तो बाप राहींगा. तुम्हाला डाऊट आहे का काही? तुम्ही माझे बाप आहे का नाही इथं? शिल्लक नको बोलू, नाही तुला सांभाळणारच नाही. को बाप तुम्ही इतकी भिकारी करून राहिले? अरे लय संघर्ष होता रे माझ्या जीवनात. शाळा शिकायच्या वयात कोरोना आला, लग्न करायच्या वयात लोकांना सरकारी नोकरीवर जवाई पाहिजे होता. मग तुमचं लग्न कसं झालं? लपडं होतं ना तो माझ्याचं मग. बाप मी बी करीन लपडं. होय चिरकुट चाट्या टिर्री. तो आज एखाद्या पोरीकडे डोळा उचलून पाहिला तर ध्यानात ठेव बापू, आमच्या खानदानात नाडू होतं का? अहो पण तुम्ही बी लपडं केलं ना. मी तो बाप आहे, मी काही करीन समजलं ना. मी किरीमच्या बिस्किटच्या पुड्यामध्ये नुसती किरीम खाईन, बिस्किट फेकून देईन. मला कोणी काही म्हणू शकत, कारण की मी बाप येतो. मी रिमोटची कार आणीन आणि त्यातली मोटर काढून खेळीन. मला कोणी काही म्हणू शकत, कारण की मी बाप येतो. टिर्रीचे पप्पा मला रिचार्ज मारायला पैसे द्या. माझ्याकडे नाहीये पैसे, या टिर्रीच्या गल्ल्यातून घे. अहो ते पैसे मी माझ्या भविष्यासाठी जमा करेल. इथे नगदी खायचे वांदे झाले, तू कुठे भविष्याचा विचार करू राहिला? अहो तुम्ही काहीतरी बिझनेस सुरू केला असता तर आता खायचे वांदे नसते झाले. अरे टिर्री केलता मी बिझनेस सुरू, पण लोकांना इमानदार माणसं आवडत नाही. कोणता बिझनेस सुरू केलता तुम्ही? मी दूध धुनिका जाय तर लोकांना मला धरून आणलं. दूध धुनिका जाय म्हणजे? 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकत आहे ना मी. अहो काहीतरी इमानदारीचा धंदा करता असता ना. केलता इमानदारीचा धंदा बी. कोणता? मी खासगी बँकेत मॅनेजर म्हणून लागलो होतो. मग काय झालं? मी लोकांना त्या बँकेत पैसे टाकायला लावले, एफड्या करायला लावल्या, पण ती बँकच पळून गेली. डबल लोकांना मला धरून आणलं. डॅडी काम असं करायचं ज्यात खोटं बी बोलता गेलं पाहिजे आणि पैसे बी कमवता. उकळला का? मी काय नोकरी नाही का? ते बेंडके वैन तोंडाचं कवा बी येतं. हायकाच्या हायका जेवण माणसाच्या रूपात बका सुरू ठेव. अहो कोणी घरी आलं तर चहा पाणी करणं पडतो. आज दिसतं मी युट्यूब वर पाहून स्वयंपाक शिकेले, त्यात बी तुम्ही लोक घरी घेऊन येता उरावर बसाल. मीच डोक्यात जायला होतो तो संग लग्न केलं मी. मग कशाला फिरजाय माय मांग? बुद्धी भ्रष्ट झालती मी. चांगली संस्कारी पोरगी पाहिली होती घरच्यानं मला. मग मी मोक्कार आहे का? अहो तू बायकोच्या रूपात अवदास आहे. तू बी नवरानी बैल आहे. उकळला का चहा?
गॅस झाला का त्यावर घाणं झाला? डॅडी आमच्या सर तुम्हाला शाळेत बोलवले. मी लहान आहे का आता शाळेत जायला? दुसरं काय नाही सरचं काहीतरी. तो काहीतरी केला असन. जाऊ दे रे, लहान मोठी गलती होतच आहे ती पोर ऐकून. आपण बी शाळामध्ये चड्डीत मुतूस तर मार राहिले. तू बी सगळी हिस्ट्री सांगून दे त्याला, म्हणजे आज बिघडलं पाहिजे ते. तू लहानपणी वर्गात चड्डीत हागला होता ते सांगितलं मी त्याला अजूक. शाळेत मी तू पॅन्ट फाडून फडका बनवला होता ते बी सांग. तुला इथे धुणं घरचे साबणी आंघोळ करा जाय. शामू काका तुम्ही दोघं एवढे जिगरी मित्र आहे तर माझ्या गाडीच्या संकटात नेहमी उभं राहत असलो मी त्याच्या संग. अरे श्याम्यामुळेच माझ्यावर संकट या जाय. काय संकट आणले मी तोवर? एकदा तू पोरगी घेऊन पळून गेलता तर तिच्या घरच्याने मला आणलं होतं. तू एवढं करू शकत माझ्यासाठी? अरे पण तो काय केलं माझ्यासाठी? माझ्याकडे उसनी गेल पैसे वापस दिली तो माझ्या अजून. चहा उकळला का पाहिजे? मग डॅडी आणि तुम्ही लहानपणीचे मित्र आहे का? अरे गल्लीने भोंगळे हिंड जाय तेव्हापासूनचे मित्र आहे आम्ही. लहानपणी कशी होते माझे डॅडी? बिंडोक, एकदम बिंडोक होता तो बाप. दुकानात खरोखरचे पैसे देऊन नकली नोट आणा जाय तो बाप. आणि चक्क्या मांग पळा जाय. काय माहिती काय मस्ती आली तिला तर. अजून काय करायचं? तो बापाशी कोंबड्यावानी कटिंग करा जाय आणि वन साइड मान जाय. तो अंगावर अशी फाटकी पॅन्ट घाल जाय आणि म्हणजे फॅशन आहे. लोकांच्या उष्ट्या अर्ध्या बिड्या पी जाय. तुम्ही नव्हती करत काय हे सगळं? अरे मी तर गुरु मोठे हो. मला सांगा महाराष्ट्रात लफड्याची संख्या केव्हा वाढली? सर सायरट पिक्चर आला तेव्हापासून महाराष्ट्रात लफड्याची संख्या वाढली. एकदम बरोबर. आजची पैशा की जय हो. उत्तर ध्यानात ठेवा. युपीएससी एमपीएससी मध्ये येऊ शकतं बरं का? नमस्कार मास्तर, कशाला बोलवलं मला? अहो तुमचं पोरग काहीच कामाचं नाही. माहितीये मला. एक्सचेंज करून दुसरं देऊ शकता का तुम्ही? अरे मी दलाल आहे का पोर बदलून द्यायचा? काय काय लिहायला ते सांगा. अहो मी त्याला विचारलं ताजमहल कोण बनवेले तर त्याला ते बी माहित नाही. री तुला एवढं माहित नाही का ताजमहल मिस्त्रीने बनवेले? कोरोना मध्ये शाळा शिकली का तुम्ही? काऊन? मिस्त्रीने बनवले का ताजमहल? मग तुम्ही बनवला का? अहो शहाजहान बनवेल ताजमहल. एवढी हुशार आहे का तुम्ही? सांगा बरं का आमच्या शेजाऱ्याचा संडास कोणा बनवेले? शेजाऱ्यानेच बनवला असन. नाही. मग कोणा बनवला? सरपंचाने बनवला. आणि आमचा संडास सरपंचाला री पुढे काय? मला सांग तुला मोठ झाल्यावर काय करणे? मास्तर मला मोठ झाल्यावर उपची तयारी करणे. उप्स म्हणजे? युपीएससी म्हणून देऊ. अहो तुम्ही याच्यावर लक्ष द्या जरा. मग तुम्ही कोणावर लक्ष देता? घरी तर याच्यावर लक्ष देऊ शकता ना. घरी याच्यावर लक्ष देऊ तर शेजारीवर लक्ष कोण देईन मग? को तुम्हाला खायापुरती अक्कल नाही. तुम्ही बाप कशी झाले? बाप व्हायला अक्कल नाही लागत, दुसरी गोष्ट लागते. म्हणजे तुम्ही येडे गोळे पैदा करायचा आणि आमच्या बोकांडी आणून बसवाजा. अहो तुम्हीच नीट शिकवत नाही त्याला. काय चुकीचं शिकवलं विचारा बरं का? सांग रे बेटा. मास्तर कधी तुम्ही म्हणता सन म्हणजे सूर्य, कधी म्हणता सन म्हणजे पोरग, कधी म्हणता वाच म्हणजे पायन, कधी म्हणता वाच म्हणजे घडी. तुमचा तुम्हालाच मिळेल नाही. अहो इंग्रजीमध्ये काही शब्दाचे दोन अर्थ राहते पण स्पेलिंग बदल राहते. मला नाही शिकवायचं तुमच्या शाळेत. आता मी याला अंबानी